आपल्या सगळ्यांचं स्वागत एबीपी माझावर। आपण दिवसभर पाहत आहोत कौल मराठी मनाचा। मराठी मनाने कौल दिलेला आहे आणि क्लिअर मॅन्डेट पाहायला मिळते आपल्याला, ते म्हणजे भाजपचं। पूर्व उपनगरांमध्ये 57 जागा मिळालेल्या आहेत भाजपला, तर मुंबई शहरामध्ये 56 जागा भाजपला मिळताना पाहायला मिळतात। पश्चिम उपनगरांमध्ये 114 जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपला 17 आणि सेनेला 28 जागा मिळालेल्या आहेत। मुंबई शहरातल्या 56 जागांपैकी ही जी आकडेवारी आहे ती समोर येते। पश्चिम उपनगरातली ही आकडेवारी समोर आलेली आहे। पूर्व उपनगरांमध्ये 57 जागांपैकी भाजपला 17 जागा मिळालेल्या आहेत, तर 56 जागांपैकी भाजपला 13 आणि 114 जागांपैकी भाजपला 52 जागा मिळालेल्या आहेत। शिवसेनेच्या विजयानंतर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे काय म्हणालेले आहेत पाहूयात। बरं, सुरुवात करतो मी। माईकचा आवाज शांत रहा। सर्वात आधी मी तमाम मुंबईकरांचं, मी मुंबईपुरतं आता बोलताना तमाम मुंबईकरांचं काय म्हणून अभिनंदन नाही, त्यांना मी धन्यवाद देतोय। खास करून मराठी माता भगिनी आणि बांधव जे शिवसेनेसोबत उभे राहिले, यावेळेला अन्य भाषिक सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये शिवसेनेसोबत आले, त्या सगळ्यांना मी लाख लाख धन्यवाद देतोय। विशेष म्हणजे शिवसैनिकांना मानाचा मुद्रा सुद्धा कमी पडेल अशी त्यांनी मेहनत केलेली आहे। त्या तमाम शिवसैनिकांना मी धन्यवाद देतो। खरंच या सगळ्यांना त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही। सतत पाचव्यांदा, सलग पाचव्यांदा मला असं वाटतं हा सुद्धा एक चमत्कार असेल की मुंबईकरांनी शिवसेनेवरती विश्वास दाखवलेला आहे। सलग पाचव्यांदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला त्यांनी नंबर 1चा पक्ष म्हणून आपली पसंती दिलेली आहे, आपले आशीर्वाद दिलेले आहे। त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपण मुंबईच्या सेवेची आम्हाला संधी दिलेली आहात, नक्कीच त्याचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जरा थांबा, आता पुढे माझे पेढे येत आहेत, अजून पेढे खातोय मी अजून, त्याच्यानंतर बघू। आणि पेढे घट्ट मलईदार आहेत, पारदर्शक नाही। पण थांबा ना जरा, काही काय बरोबर आहे ना। मग तुम्ही हा प्रश्न मला का विचारताय परत? नाही म्हणजे मी जर थांबा ना, पण जर मी त्यावेळेला माझी नवीन वाटचाल करतोय म्हणून जाहीर केलं असेल तर पुन्हा हा प्रश्न तुम्ही का विचारता? आणि नाही तर मग महापालिकेत आता ज्या वेळेला नवीन महापौराची निवडणूक होईल, अरे अजून भाषण संपली ना। अजून मी त्याचाही विचार केलेला नाही। आता शिवसेना हा नंबर 1चा पक्ष मुंबई महापालिकेमध्ये नव्याने ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात त्यांनी आपलं अस्तित्व दाखवलेलं आहे आणि म्हणून आजच्या पुरतं मी तमाम मुंबईकरांना आणि शिवसैनिकांना ह्या माझ्या विजयाचं श्रेय देत आहे। हा जो विश्वास ते गेले सलग 20 वर्ष दाखवले, हे आता 25 वर्ष पूर्ण होतील। मला नाही वाटत देशात असा कोणताही पक्ष असेल की ज्याला एखाद्या शहरातल्या नागरिकांनी पुन्हा आशीर्वाद देऊन नंबर 1चा आणि विशेष म्हणजे हे शिवसैनिकांच्या एकट्याच्या मेहनतीचं फळ आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही हवेची आम्हाला साथ लाभलेली नाही, किंबहुना पलीकडे सत्ता, साधन, संपत्ती आणि जी काही चित्रविचित्र समीकरण त्यांना करता येणं शक्य होतं, त्याच्यावरती मात करून नंबर 1 हा शिवसेनेने पटवलेला आहे।
चांगली गोष्ट आहे. मी माझ्या पक्षाबद्दल बोलेल, त्यांच्या पक्षाचं मी का बोलेल? कळेल ना. आपण हे बघा, याच्यावरती काय स्टोरी रायटिंग होऊ शकत नाही. असं झालं तर का होईल, तसं झालं तर का होईल, जे होईल तेव्हा तेव्हा बघू. तुम्हाला अभिनंदनाचा मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला का किंवा तुम्ही केलेला नाही, अजिबात नाही. फोन बिन काय आलेलं नाहीये. पण अजून महापौराची निवडणूक जाहीर होऊ द्या. आता पहिले जरा पेढे वगैरे खा, तुम्ही पण खा, तुम्ही पण महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 10 अधिक उमेदवार शॉर्ट मार्जिनने पडलेले आहेत. त्या ठिकाणी एक गोष्ट नक्की की अजूनही काही जागा या आम्ही अपेक्षित करत होतो, नक्की करत होतो. काही जागा तर फार थोड्या मताने, 7 मतांनी, 10 मतांनी, 15 मतांनी अशा गेल्यात. एका ठिकाणी तर समसमान झाले, तिकडे चिठ्ठीवरती चाललेले आहे. म्हणजे एवढी जबरदस्त ही लढाई होती. पण मला अभिमान आहे तमाम सैनिकांचा आणि तमाम मुंबईकरांचा. त्यांनी ही सगळी सत्ता संपत्ती बाजूला ठेवून मुंबईवरती सलग 5व्यांदा विश्वास दाखवला आहे. खरंच त्यांना मानाचं. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला महापौर निवडणूक जाहीर झालं. नाही, त्यांची अवाजवी जी काही मागणी होती ती सुद्धा कळली नक्की होती. ठीक आहे. शिवसेना मुंबई क्रमांक 1चा पक्ष बनलेली आहे. पण ते यश तुम्हाला अपेक्षित होतं. साधारण 100च्या वर 105 ते 110चा आकडा एक अपेक्षित मानला होता. हे यश तुम्हाला अपेक्षित होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मराठी जनतेचे, खास करून मुंबईकरांचे आभार मानलेले आहेत. सलग 5व्यांदा आमच्यावर विश्वास दाखवला, याबद्दल तुमचे आभारी आहोत असं म्हणतात अभिजित. नक्कीच. म्हणजे आता असं आहे की उद्धव ठाकरे अजूनही स्पष्टपणे असं काही सांगायला तयार नाही आहेत की नेमकं आम्ही कुणासोबत जाणार, कुणाची मदत घेणार. पण आता आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत. रावसाहेब दानवेजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आणि सुरुवातीला तुमचं अभिनंदन. रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत. रावसाहेब दानवे, आपलं अभिनंदन. सध्या अशी परिस्थिती आहे रावसाहेब दानवेजी की तुम्ही आहात 82 वरती आणि शिवसेना आहे 84 वरती. तर आता प्रचार करताना अतिशय प्रचाराची पातळी, म्हणजे एकमेकाच्या अवकात काढण्यापासून ते पाणी पाजण्यापर्यंत सगळं करून झालेलं आहे. तर आता एकमेकांच्या समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना पाणी विचारण्याची तरी हिंमत राहिली आहे का? राज्यामध्ये ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टीनं या निवडणुका एकत्र लढाव्यात अशा प्रकारचा आमच्या बाजूनं पूर्णपणानं प्रयत्न झाला. शेवटी 3 बैठकांनंतर ही युती होऊ शकली नाही आणि शिवसेनेने ही युती तोडल्याचं जाहीर केलं. जेव्हा युती तुटली आणि समोरासमोर येऊन आम्ही निवडणुका लढायला लागलो, तेव्हा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप केले गेले. परंतु निवडणूक लढण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीनं अत्यंत संयमानं भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक लढली. पण मला असं वाटतं की या वादामध्ये आता जाण्याचं काही कारण नाही. तो विषय संपलेला आहे. आता खेळ आकड्याचा आहे. भारतीय जनता पार्टीला 82 आणि शिवसेनेला 84 अशा प्रकारचे त्या ठिकाणी आकडे मिळालेले आहेत. आणि आता भविष्यामध्ये महापौर कोणाचा हा प्रश्न साहजिकच साऱ्या महाराष्ट्राला पडलेला आहे, आपल्यासारख्याला पडलेला आहे. परंतु भारतीय जनता पार्टीनं हे आकडे आल्याच्या नंतर आमची कोर कमिटीची बैठक होईल आणि त्या कमिटीमध्ये एक धोरणात्मक निर्णय भारतीय जनता पार्टी करेल की आपण नक्की जायचं कोणाच्या सोबत, आणि त्यानंतरच आम्ही या राज्याचा निर्णय ठरवू. पण कोर कमिटीमध्ये हा निर्णय होणार आहे. पण तुम्ही पॉझिटिव्ह आहात का शिवसेनेसोबत जाण्यासाठी? मी आपल्याला सांगितलं आहे की आम्ही त्यांच्याशी निगेटिव्ह नाही आणि पॉझिटिव्ह नाही. आज आम्ही दोन्ही पक्ष दोन्ही जागेवर जिथले तिथं उभे आहोत. आम्ही भारतीय जनता पार्टी जोपर्यंत कोर कमिटीमध्ये हा विषय पूर्ण करणार नाही तोपर्यंत पुढची भूमिका आम्ही जाहीर करणार नाही. दानवेजी, आता तुम्ही असं म्हणालात की कोणाबरोबर जायचं याचा निर्णय आम्ही कोर कमिटीमध्ये घेऊ म्हणून. तर ऑप्शन काय आहेत बीजेपीच्या समोर? काँग्रेसकडे 31 जागा आहेत आणि शिवसेनेकडे 84 आहेत. बाकीच्या राष्ट्रवादी, मनसे आणि इतर असे सगळेजण जरी केले तरी सुद्धा 9 आणि 7 16 आणि
14-30 असं सगळ्यांचं MIM SP यांच्या सकटचं तिसरं एक कडबोळ होऊ शकतं. तुमच्यापुढं ऑप्शन शिवसेनेबरोबर जाण्याशिवाय अन्य काय ऑप्शन आहे? मी आपल्याला सांगितलंय ना की काँग्रेससोबत तर आम्ही जाऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टीनं जे आता ज्या ठिकाणी कॉर्पोरेटर आमचे निवडून आले तो आकडा काही छोटा नाही. मागच्या काळामध्ये आमचे 30-32 होते, आज आम्ही 82वर जाऊन पोहोचलो. परंतु आता नक्की आमचं धोरण काय, आम्ही जायचं कोणाच्या सोबत, हा निर्णय जोपर्यंत आमच्या कोर ग्रुपमध्ये होत नाही तोपर्यंत आम्ही काय करायचं हे सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही. दानवेजी, एकीकडे लोकसभेत आणि विधानसभेत तुम्ही एकत्र आहात, दोन्ही सरकारमध्ये दोघंही एकत्र आहात आणि त्याच वेळेला फार मोठी चिखलफेक झाली आहे, आरोप झाले आहेत. एवढे आरोप झाल्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊ शकतील का, मानतील का की दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावं? लोकसभेमध्ये आम्ही एकत्र होतो, विधानसभेमध्ये आम्ही वेगळे लढलो, त्यानंतर झाली कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही वेगळे लढलो, ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं, पालघरमध्ये आम्ही वेगळे लढलो, नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आम्ही वेगळे लढलो. त्याही वेळेस आरोप प्रत्यारोप झालेच होते. पण मला असं वाटतं की निवडणुकीच्या काळातले जे आता आरोप प्रत्यारोप झाले त्या विषयात पुन्हा जाण्याची आम्हाला गरज नाही आहे. नवीन गणितं जे समोर येतील त्याप्रमाणे आम्ही आता निर्णय आमच्या लेवलला करू. पण दानवे साहेब, तुम्ही म्हणताय की कोअर कमिटीत तो निर्णय होईल. प्रश्न इतकाच आहे की कोअर कमिटीत जर असा निर्णय झाला की जर आपल्याला शिवसेनेसोबत जावं असा जर निर्णय झाला तर मुद्दा असा आहे की इतक्या गलिच्छ पातळीचा प्रचार केल्यानंतर एकत्र येताना म्हणजे असा कुठला किंतु परंतु मनात नसणार आहे? आमच्या मनामध्ये शिवसेनेबद्दल कोणताही किंतु परंतु नाही. वैचारिक मतभेद आमचे मुळीच नाही आहे. ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. आणि आम्ही कुठे निर्णय केला त्यांच्यासोबत आम्ही निर्णय कुठे केला त्यांच्यासोबत जाण्याचा? नाही दानवे, तुम्ही म्हणालात की काँग्रेस तुमचा ऑप्शन नाही, बाकी कुठले ऑप्शन नाहीत, म्हणजे ऑप्शन उरतो एक तर मनसे किंवा शिवसेना. त्यामुळे त्याच्यासाठी कोअर कमिटीत मोठी चर्चा अशी काय करायची आहे. आणि दुसरा भाग असा की एक नैसर्गिक न्यायाने शिवसेनेला आधी मुंबईमध्ये महापौरपद मिळण्याची एक त्यांनी डिमांड केली, मागणी केली, तर नैसर्गिक न्यायाने सर्वात मोठा पक्ष म्हणून ती तुम्ही मान्य कराल का, त्यांना संधी द्यावी? असं आहे की आज त्यांचे 84 आणि आमचे 82 आहेत. काही अपक्ष आमच्या संपर्कात आहे. जेव्हा आमच्या संपर्कातले अपक्ष आणि आमचे निवडून आलेले उमेदवार या दोन्हींचा मिळून कोणाचा आकडा मोठा होतो त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. पण तुम्ही आजच असं म्हणायला लागले की त्यांना तुम्ही संधी द्याल का? ते काही राज्यपाल थोडं सरकार बनवायला बोलवणार आहे. इथं तर आकड्याचा खेळ आहे. आणि काही अपक्षांनी आमच्याशी संपर्क साधला सुद्धा आणि त्यामुळं अपक्षाची जोडतोड करून कोणाची संख्या जास्त होते त्याचा महापौर होईल. दानवेजी, अशी एक बातमी आहे की दिल्लीचा असा दबाव आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये भाजपचाच महापौर व्हायला पाहिजे. तर या बातमीमध्ये तथ्य आहे का? दिल्लीचा असा कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशालाच असं वाटतंय की यावेळेस भारतीय जनता पार्टीचा मुंबईचा महापौर झाला पाहिजे. कारण आम्ही शिवसेनेशी बोलणी करतानाच पारदर्शकतेचा मुद्दा समोर केला होता. आणि मुंबई महापालिकेचा कारभार जर पारदर्शकतेनं चालवायचा असेल तर एक संयुक्त दोन्ही पक्षाची एक समन्वय समिती असली पाहिजे. त्या समितीमध्ये निर्णय झाले पाहिजे. आणि जागा कोणाच्या किती येते याच्यावर अवलंबून राहील की महापौर कोणाचा. ज्याची संख्या जास्त येईल तसा महापौर होईल हे सूत्र ठरवावं असं आम्ही त्यांना म्हणलं होतं. परंतु दुर्दैवानं युती होऊ शकली नाही. आता जेव्हा महापौर कोण असा प्रश्न निर्माण होईल तेव्हा आमच्या संपर्कात असलेले अपक्ष, आम्ही ज्यांच्याशी संपर्क साधला ते अपक्ष, अधिक आमचे निवडून आलेले उमेदवार आणि समोर शिवसेना
असं दोघांचं गणित मिळून ज्याची संख्या जास्त होईल तो महापौर होईल. नाही 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 दानवेजी, तो मुद्दा असा आहे की तुम्ही आता म्हणालात की ज्याची संख्या जास्त होईल तो महापौर होईल, पण जर अशी काही वेळ आली की पारदर्शकता की संख्याबळ, तर तुमचं कशाला महत्व असणार आहे? पारदर्शकतेला महत्व असणार आहे का संख्याबळाला महत्व असणार आहे? आमचं महत्त्व पारदर्शकतेला आहे आणि आम्ही कोणाला सोबत घेऊन जरी आमचा महापौर केला तर पहिली आट आमची त्यांच्याशी राहणार आहे की मुंबई पालिकेचाच नाही तर या राज्यातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, मग पिंपरी चिंचवड असू द्या, पुणे असू द्या, नागपूर असू द्या, मुंबई असू द्या, उल्हासनगर असू द्या, नाशिक असू द्या, साऱ्या ठिकाणचा कारभार हा पारदर्शक असला पाहिजे, हा आमचा पहिला मुद्दा आहे. म्हणजे हां दानवेजी, तुम्ही आता म्हणताय की ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर असेल, म्हणजे आता तुमचे 82 आहेत, तुमचे जे 85 झाले तर तुम्ही महापौर करणार, याचा अर्थ घोडा बाजार आता होणार आणि तुम्ही त्याला चालना देणार. भारतीय जनता पार्टीला घोडे बाजार करण्यामध्ये काहीही रस नाही आहे. काही मुद्द्यावर, काही गोष्टीवर अपक्ष आमच्याकडे येऊन मिळू शकतात. घोडे बाजारच केला पाहिजे असं काही नाही आहे. जे कोणी अपक्ष निवडून आले त्यांना सुद्धा सत्तेमध्ये सहभाग असा पाहिजे असतो आणि त्यामुळं आमचा पहिला मुद्दा राहील पारदर्शकतेचा. पारदर्शकतेचा मुद्दा समोर ठेवून आम्ही त्यांना आव्हान करू आणि जर ते त्यांना मान्य असलं तर ते आमच्या सोबत येतील आणि आम्ही आमचा महापौर करू शकतो. म्हणजे तुम्ही तुमच्या भाजपचा महापौर करण्यावर तुम्ही ठाम आहात का? प्रश्नच नाही. आम्ही भाजपचाच महापौर करण्याच्या मतावर ठाम आहोत. त्यासाठी मनसेला पण बरोबर घेण्याची आपली तयारी आहे का दानवेजी? त्यासाठी मनसेला पण बरोबर घेण्याची आपली तयारी आहे का? मी आपल्याला सांगितलं की कोणत्या पक्षातले लोक आमच्यासोबत येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत जायचं की नाही अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय जोपर्यंत आम्ही कोर ग्रुपमध्ये घेत नाही तोपर्यंत आम्हाला ना जोडतोड करायची, ना मोडतोड करायची, ना कोणाशी चर्चा करायची. जे काही अपक्ष लोक आमच्या संपर्कात आले त्यांच्याशी फक्त आम्ही चर्चा करतोय आणि अजून आम्हाला कोण्याही पक्षानं तुमच्या सोबत येतो असं सुद्धा सांगितलं नाही आणि अजून आम्ही कोण्या पक्षाशी संपर्क सुद्धा साधला नाही. पण अपक्ष दानवेजी अशी चर्चा आहे की शिवसेनेला काँग्रेसनं बिनशर्त पाठिंबा देऊ केलाय, तुमची भूमिका काय आहे? हे बघा, आम्ही तर अगोदरच सांगितलंय तुम्हाला की काँग्रेसने आणि शिवसेनेने छुप्पी युती करून या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रणनीती आखली होती आणि या उपर जर काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तर मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये काँग्रेसला सुद्धा अडचणी येऊ शकतात, शिवसेनेला अडचणी येऊ शकतात. धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घेऊन जी काँग्रेस काम करते तो पूर्णपणे फाटून जाईल. पण माझी खात्री की काँग्रेस काही त्यांना पाठिंबा देणार नाही. पुन्हा एकदा जाता दानवेजी, शेवटचा प्रश्न जाता तुम्हाला विचारतो की महापौर पदावर कुठली तडजोड होऊ शकते का? महापौर पदावर कुठली तडजोड होऊ शकते का? मी आपल्याला सांगितलं की हा आकड्याचा खेळ आहे. आम्ही अपक्षाच्या संपर्कात आहोत. काही अपक्षांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि जर आमचे आकडे असले तर कुठल्याही प्रकारची तडजोड आम्ही करणार नाही. आमचा दावा आहे की मुंबईचा महापौर हा भाजपचाच झाला पाहिजे, या मतावर आम्ही पक्के आहेत. नक्कीच म्हणजे महापौर भाजपचा झाला पाहिजे याच्यावरती रावसाहेब दानवे ठाम आहेत. पण इतकं राजकारण करताना, म्हणजे इतका प्रचार करताना इतकी भाषा घसरलेली होती की आता एकमेकांसमोर येताना पण थोडंसं किंतु परंतु मनात येतो आणि त्याची आता म्हणजे एस्केप रूट शोधण्याचे प्रयत्न काहीतरी चालू आहेत. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत की गलिच्छ पातळीच्या टीकेनंतर एकत्र बसणं कठीण होणार आहे का. एक छोटासा ब्रेक घेतोय, पुढे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. तर मुद्दा असा आहे की गलिच्छ पातळीचं राजकारण झाल्यानंतरही शिवसेना भाजपला एकत्र येणं कठीण होतंय का? आता आपण रावसाहेब दानवेंना ऐकलं धर्माधिकारी सर, नेमकं काय म्हणजे निव्वळ प्रेशर टॅक्टिक्स आहेत की आता खरंच थोडंसं अवघड झालंय? आपण कालच्या संध्याकाळी इथे बोलत होतो
तेव्हा आणि खरं म्हणजे गेली 2.5 वर्ष राज्याच्या राजकारणाकडे बघतानाचं मी माझं अभिप्राय म्हणून म्हणत होतो की काळाची गरज पण आहे आणि जनमताचा कौल त्याचा अन्वयार्थ आपण कसा लावतो तर तो अन्वयार्थ मला दिसतो की लोक दोघांना सांगतात एकत्र काम करा. तर त्यांनी एकत्र काम करण्याच्या काही कार्यपद्धती शोधून काढाव्या लागतील. त्यासाठी आत्तापर्यंतची कटुता बाजूला ठेवायला लागेल आणि शेवटी राजकारण आहे तर त्याच्यात प्रेशर टॅक्टिक्स किंवा निगोसिएशन करायला या गोष्टी ही रस्सीखेच आहे, ही चालू राहील. पण त्यातून यांना मुंबई सकट राज्यभर एकत्र काम करावं लागेल. अभय सर, काही म्हणजे आता शक्यता दिसते की हे दोघं एकत्र येऊन एकत्र बसून असा काही कारभार करतील? कारण दानवे म्हणतात की आकड्यांचा खेळ आहे ते मान्य करतात एका बाजूला आणि दुसरीकडे असं म्हणतात की महापौर पदावर कुठलीही तडजोड होणार नाही. धर्माधिकारी सरांची मी पूर्ण सहमत आहे की हा टॅक्टिक्स आहेत, ह्या प्रेशर टॅक्टिक्स आहेत की शिवसेनेच्या आत्तापर्यंतचं या सरकारबद्दलची किंवा केंद्र सरकारबद्दलची सातत्याने टीका किंवा सत्तेत राहून विरोधी पक्षाची दुटप्पी भूमिका, हे सगळे संदर्भ आहेत त्याला. तर त्यामुळे आत्ताच महापालिकेत भाजपाची सत्ता आहेच, ती थ्रू कमिशनर आहे. त्याच्यामुळे शिवसेनेला जर सत्ता हवी असेल तर ती शिवसेनेला सत्ता काहीतरी त्यांना समन्वयाचा मार्ग निवडावा लागेल. यात 2.5 वर्ष कालावधी जरी आपण गृहीत धरला तर पहिले 2.5 वर्ष कोणाला मिळणार? जर भाजपा ते द्यायला तयार झाली तर त्याला भाजपाला त्याच्या बदल्यात काय अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टींची मला वाटतं तपशीलवार चर्चा होईल. कारण प्रत्येक वेळेस ज्या सरकारमध्ये जे प्रश्न निर्माण होत आहेत त्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा या माध्यमातून निवडता येतो का तो बघितला जाईल. शिवसेनेच्या हातात फक्त आता एकच हत्यार आहे, ते म्हणजे तुम्ही जर आम्हाला इथे काही देणार नसाल, आम्हाला हवं तसं, तर आम्ही राज्याच्याही सत्तेतून बाहेर पडू. एवढं त्यांच्याकडे एकमेव अस्त्र आता उरलेलं आहे. ते अस्त्र वापरण्यापर्यंत भाजपा ते ताणणार नाही अशी अपेक्षा आहे. असं काय अस्त्र वापरतील? माझी ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड, त्यामुळे मला म्हणणं भाग आहे. आयुक्ताला राजकीय दृष्ट्या की तो जणू बीजेपीचा तिथला प्रतिनिधी ह्याला हे योग्य नाही म्हणजे मी म्हणेन की तो IAS अधिकारी आहे, त्याचं काम राज्यघटना आणि कायद्यानुसार काम कर. त्यांनी पण राजकीय वागता कामा नये आणि आपल्याला तसं म्हणायचं असं का होतं की मग संजीव जयस्वाल मुख्यमंत्र्यांना फोन करून तक्रार देतात, ते पोलिसात तक्रार करत नाही. ते नियंत्रण मग सरकारचं आहे, ते कायद्यामध्येच आहे. पण त्याचा जर अर्थ आपण म्हणायला लागलो की म्हणजे आयुक्ताच्या द्वारा अप्रत्यक्ष राज्य याच्यात एक प्रकारे त्या आयुक्तावर इन्सिन्युएशन म्हणजे एक प्रकारचा आरोप झाला, एवढ्याच अर्थाने मी म्हणतो की मी माझ्या व्यवसाय बंधूंच्या इंटिग्रिटीचं आता मी या तुमच्या मुद्द्याकडे येतो. पण आता एक महत्वाची बातमी हाती आलेली आहे की प्रत्यक्ष 4,000 जास्त मतदान यंत्रात संशय आहे की ती कैद झालेली आहेत आणि त्यामुळे मतमोजणी दरम्यान बाचाबाची झाली, दगडफेक झाली आणि पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागलेला आहे. सागर वैद्य आपल्यासोबत आहे. सागर, नेमकी काय घटना आहे? अभिजित, खरं तर गेल्या 3 तासापासून हा सगळा गोंधळ चाललेला आहे आणि पंचवटी प्रभागातल्या या मतमोजणी केंद्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमाव जमलेला होता. या जमावाकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. मध्यंतरी 2.5 तास सगळी मतमोजणी थांबवली गेलेली होती. पोलिसांवर दगडफेक झाली, ज्याच्यामध्ये एक SRP आणि 3 पोलीस जखमी झाले. काही पत्रकारांना मारहाण करण्यात आली आणि या सगळ्यानंतर आता या जमावाला कंट्रोल करण्यासाठी हा जमाव जो आहे तो हिरावाडीत गेलेला होता. तिथे वाहनांची तोडफोड केली गेली. यांचा मुख्य आक्षेप होता की जी मतदान काल झालेलं आहे त्याच्यापेक्षाही 4,000 मतदान जास्त दाखवलं जातंय किंवा मोजलं जातंय. काही पेट्या सुद्धा वाढलेल्या आहेत, 1 किंवा 2 संख्येने मतपेट्या ज्या त्या वाढल्या आहेत. प्रशासनाने याच्यावर भरपूर खुलासा करण्याचा प्रयत्न केला की काही ज्या पेट्या आहेत त्या नादुरुस्त झालेल्या होत्या, त्याच्यामुळे संख्या जी आहे ती वाढलेली दिसते. परंतु जमाव मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि 3 तासापासून इथं जो काही गोंधळ आणि राडा झाला, दगडफेक झाली, पोलिसांना मारहाण झाली, पत्रकारांना मारहाण झाली आणि त्याच्यानंतर अखेर जमावाला पांगवण्यासाठी 4 राऊंड हवेत गोळीबार केला गेला आहे. सागर, आता नेमकी काय स्थिती आहे तिथे? मतमोजणी सुरू आहे. निकाल सुद्धा तिथला जाहीर झालेला आहे. त्या प्रभाग 3 मधल्या 4 पैकी 3 जागा भाजपनं जिंकल्या आहे आणि 1 जागा जी आहे ती शिवसेनेच्या मोगरे नामक महिला ज्या आहेत त्या तिथे जिंकून आलेल्या आहे. परंतु जमाव जो आहे तो काही ऐकायला तयार नाही आणि त्याच्यामुळे संपूर्ण परिसराला पंचवटी, हिरावाडी, केकेवाग कॉलेज या संपूर्ण परिसरामध्ये कर्फ्यू सदृश्य परिस्थिती आहे. प्रचंड मोठा फौजफाटा आहे आणि पोलीस हेल्मेट घालून तिथे फिरतायत दगडफेक सुरू असल्यामुळे. नक्की सागर, तू या सगळ्या घटनेकडे लक्ष ठेवून राहा. आपण सगळे अपडेट्स घेणार आहोत तुझ्याकडून वेळोवेळी. पण आता आपण चर्चा करत होतो की शिवसेना आणि भाजपला खरंच एकत्र बसणं नेमकं कठीण झालंय का? पण आता असं की आता आकड्यांचा खेळ सुरू झालाय, म्हणजे नेमकं एकमेकांवरती प्रेशर टॅक्टिक्स आहे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळतील. पण जसे दुपारी आकडे येत होते तसे संध्याकाळी जशी बदलली तशी भाषा पण बदलली.
नक्कीच. आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. म्हणजे सकाळी आपण पाहिलं तर शिवसेनेने सेलिब्रेट करायला सुरुवात केली होती आणि त्यांच्या नेत्यांची देहबोली वेगळी होती. जसजसे आकडे बदलत गेले तसतसं लक्षात येतं आहे की भाजपचा आत्मविश्वास हा कमालीचा वाढत गेला आणि आत्ता मला तरी असं वाटतंय की ते पूर्णतः भाजप प्रेशर टॅक्टिक्स वापरते, पण शिवसेनेसाठी पण हा तितकाच महत्त्वाचा इश्यू आहे. अजूनपर्यंत उद्धव ठाकरे बोलले नाही आहेत. म्हणजे त्यांना ज्यावेळेस पत्रकारांनी हा प्रश्न विचारला त्यावेळेस ते म्हणाले चांगली गोष्ट आहे. त्यांना ज्यावेळेस विचारलं की ते महापौर पद मागतात, तर मला असं वाटतं की शिवसेना पण तेवढीच आग्रही राहणार आहे या गोष्टीबद्दल, कारण भाजपपेक्षा शिवसेनेसाठी हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्यासाठी हा इगो इश्यू खूप मोठा इगो इश्यू आहे. पण राजू सर असं की फक्त इथं नाही आहे ना, मुंबईत हे सगळं करून चालणार नाही. जरी 5 ठिकाणी सत्ता आलेली असली तरी पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी गरज लागणार आहे भाजपला. तिथंही मग हा निर्णय फक्त मुंबईपुरता होणार नाही, तो राज्यापुरता पण होईल. त्याचाही विचार करावा लागेल ना भाजपला. नक्कीच करायला लागेल. फक्त असं आहे की भाजपला आत्ता ह्या घडीला तरी महापौर आमचाच असला पाहिजे अशी भूमिका घेतल्यानंतर म्हणजे ती घेणं भागच आहे. आत्ताच ते लगेच सोडून नाहीत देऊ शकणार. आणि आपण जर बघितलं अनेक जिल्हा परिषदा अशा आहेत की जिथं भाजपला शिवसेनेची जर साथ मिळाली तर त्यांना काम करणं सोपं जाणार आहे. अनेक महापालिकांमध्ये अनेक जिल्हा परिषदांमध्ये दोन्ही ठिकाणी त्या प्रकारची स्थिती आहे. महाराष्ट्रातलं सरकार चालवायचे, केंद्रामध्ये भले काही प्रश्न शिवसेनेपासून अडणार नसेल. त्यामुळं नक्कीच याच्यामध्ये भाजपकडून काही अटी घातल्या जातील आणि त्या अटी काय असतील याच्याबद्दल आपल्याला बरंच बोलता येईल. पण एक अट मात्र नक्की असेल की यापुढच्या काळामध्ये सामना तरुण भारत सारखा काढावा. पण असं की म्हणजे ते जर झालं ना तर मग भाजप बाकी सगळ्या अटी शिवसेनेच्या मान्य करायला तयार होईल. तेवढं म्हणतील की ते फक्त तरुण भारत सारखा छापत जातो. पण तरुण भारत सारखा छापा असं म्हणताना ह्या पण दुसऱ्या अटी म्हणजे भाजपला हे पण लक्षात ठेवावं लागेल ना की या सगळीकडचा कारभार जर आपल्याला नीट चालवायचा असेल आणि जे त्यांनी राज्य सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये राहून रोज जे ठोकाठोकी केलेली आहे ती जर व्हायची नसेल तर कुठेतरी त्यांचं समाधान करावं लागेल. मला असं वाटतं की ह्यापुढे शिवसेनेची सुद्धा भाषा बदलेल. म्हणजे लगेच आज उद्या बदलेल असं नाही. हा जो तेवर आहे तो पुढचे काही काळ राहील. पण सगळा हा जो मधल्या 2 वर्षांचा जो आवेश होता तो आता तो तितका राहणार नाही. तो आता गळून पडेल. आपल्याला असं दिसेल की आता जर समजा नजीकच्या काळामध्ये शिवसेनेला बाहेर पडायचं नसेल तर ह्या पद्धतीनं तर काम होणार नाही. कारण इथं आता त्यांचं अवलंबित्व जे आहे भाजपवरचं ते आता खूप असणार आहे. मला एक त्याला खांडेकरांच्या याला पूरक असा पहा द्यायचा आहे की या निकालाचं इंटरप्रिटेशन दानवे कसं करतात यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा कसं करतात हे अधिक महत्त्वाचं आहे. त्यांना जर का असं वाटायला लागलं की हा निकाल भाजपच्या स्वबळावर पुढे जाण्याच्या दृष्टीचं एक पाऊल आहे आणि शिवसेनेला त्याची जागा दाखवली पाहिजे किंवा मित्रपक्षाला म्हणून, तर त्यांचं प्रेशर टॅक्टिक्स कदाचित वाढत जाईल. दुपारी त्यांना वाटत होतं इतर अनेक महापालिकेत सुद्धा आम्हाला गरज पडेल. पण जशी जशी त्यांची एक एक महापालिका सुटत गेली, त्यांना स्वबळावर सत्ता येत गेली. आता फक्त मुंबई हा इश्यू आहे त्यांच्या दृष्टीने आणि त्याचं त्यामुळे इंटरप्रिटेशन ते कसं आपण इंटरप्रिटेशन असं करतोय की हा युतीच्या बाजूने जनतेचा कौल आहे. पण जर का अमित शहा आणि मोदींचं इंटरप्रिटेशन असेल की हा फक्त भाजपला जनतेने दिलेला कौल आहे तर मात्र पुढचं पॉलिटिक्स सगळं पण अजून युपी आणि बाकीच्या 5 राज्यांच्या इलेक्शन बाकी आहेत आणि राष्ट्रपती पदाची पण निवडणूक बाकी आहे. तर असाच विचार करून म्हणजे भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मोदी तसा विचार करून याबद्दलचा निर्णय घेतील. ॲक्च्युली आपल्याला इथं बसून ते काय विचार करतील ह्याच्याविषयी काही म्हणता येणं शक्यच नाही आहे. आपण फर्दर काय विचार केला जाऊ शकतो, काय करावा, काय केल्यास काय परिणाम होतील त्याच्यासाठी मी म्हणजे आपली मतं विचारताना मी सातत्याने सांगतोय की यांनी दोघांनी एकत्र काम केलं पाहिजे. आता पुढली 2 वर्ष कुठल्याही निवडणुका नाहीत. निवडणुका होत्या तोवर आपापला पक्ष आहे, एक प्रकारची राजकीय अपरिहार्यता आहे म्हणून भांडावं लागलं इथपर्यंतचं कळू शकतं. पण आता तर पुढली 2 वर्ष तर कुठलीच निवडणूक नाही, तेव्हा एकत्र या काम करून दाखवा. मग पुढच्या वेळेला जनतेचा कौल मागताना ठरवतात. आकडे बघताना तर कुठल्याही पक्षाला म्हणजे कडबोळ करून तर काय म्हणजे सपाचा आणि एमआयएमचा पाठिंबा घेऊन तिथं सत्ता चालवणं हे भाजपसाठी सुद्धा काही फार सोपं काम नाहीये. तर अशा परिस्थितीत एकत्र तर यावं लागणार आहे. मग हे नेमकं चालू आहे का आता? नाही, असं आहे की भाजपच्या केंद्रीय ज्या मेंदू आहे त्याचं धोरण काय आहे शिवसेनेबाबत हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून हा आत्ता लगेच दबाव आणला गेलेला आहे की लगेच हे करू नका. पण मला असं वाटतं शिवसेनाही ते ताणेल. माझ्या माहितीप्रमाणे समजा 2.5 वर्षाचा जरी फॉर्म्युला दिला, कारण ह्याच्यात भाजपचाही फायदा आहे. म्हणजे उर्वरित महाराष्ट्र जर तिथली सत्ता घ्यायची असेल तर शिवसेनेची मदत लागणार आहे. त्यामुळे समजा शिवसेनेची मुंबईत तडजोड करायची झाली तरी 2.5 वर्षाच्या फॉर्म्युलामध्ये शिवसेना कदाचित महापौर परिषदेची पुन्हा मागणी करण्याची शक्यता आहे. म्हणजे मगाशी जो मुद्दा आला होता
की आयुक्तांना अधिकार असतात किंवा आपल्याकडे अधिकार पाहिजेत, तर जो शिवसेनेची जेव्हा युतीचं राज्य होतं तेव्हा जेव्हा महापौर परिषद आणली होती ती त्यांनीच रद्द केली होती, पण त्याची मागणी आता शिवसेना होऊ शकते असं मला असं वाटतं. नक्कीच अशी मागणी होऊ शकते. मात्र या सगळ्या निकालानंतर सुद्धा आणि केंद्रीय राजकारणावरती याचा परिणाम होणार असल्यानं सुद्धा नेमका काय निर्णय घेतला जातो, प्रेशर टॅक्टिक्स अजून किती दिवस महाराष्ट्राला बघायला मिळणार की राज्यात जे चालू आहे तेच पुन्हा महापालिकेत बघायला मिळणार, याच्यावर चर्चा करणार होते. कुठेही जाऊ नका, छोटासा ब्रेक घेतो. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. कौल मराठी मनाचामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गलिच्छ पातळीच्या टीकेनंतर एकत्र कसे बसणार याच्यावर आपली चर्चा चालू होती. आता ठाण्यात त्यांना म्हणजे शिवसेनेला कोणाची गरज नाही आहे, पण बाकी ठिकाणी अजूनही सत्तेत आहे शिवसेना राज्यात आणि केंद्रामध्ये. तर अशा वेळेला नेमक्या अटीशर्ती काय असू शकतात? अटीशर्ती जसं काही आत्तापर्यंत प्रचारामध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले आणि इव्हन भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा झाले आणि किरीट सोमय्या यांनी तर थेट मातोश्रीवरती पण आरोप केलेला आहे. तर हे असे आरोप भविष्यामध्ये होऊ नयेत आणि वातावरण सामंजस्याचं असावं असं एक मध्ये चर्चा करून तोडगा ते काढू शकतात. आणि शिवसेनेला सुद्धा आता सत्तेत सहभागी न होणं किंवा हट्टी भूमिका घेणं हे मला वाटत नाही परवडेल, कारण भविष्यामध्ये त्यांनाही राजकारणात काहीतरी घडवायचं आहे आणि शिवसेना टिकवायची आहे आणि सत्तेशिवाय शिवसेना टिकत नाही हे मातोश्रीलाही सगळं व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे काही झालं तरी हे काहीतरी मार्ग काढणार, तडजोडी करतील आणि दोघं एकत्र येऊन महापौर करतील. आणि कारण असं म्हटलं तर मग काय काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही, अजून मला वाटतं भाजपचा एक मुख्य उद्देश असा असेल की शिवसैनिकांना आणि शिवसेना नेतृत्वाला ठामपणे कळावं की तुमचा पराभव झालेला आहे, जरी तुमची जागा जास्त असल्या तरी. हा पॉलिटिकल मेसेज जोपर्यंत शिवसैनिकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ते दबावाचं राजकारण करत राहणार. कारण शिवसेना आज मला इंटरेस्टिंग वाटलं की मला अपेक्षा नव्हती उद्धव ठाकरे लगेच 2 प्रेस कॉन्फरन्स घेतील, पण आज त्यांनी घेतली. कारण शिवसेनेला ते दाखवावं असं वाटतंय की आमचाच विजय झालेला आहे. सिद्धिविनायकाला गेले, सगळीकडे गेले. हे प्रदर्शनीय आता जे सामने सुरू झालेले आहेत की धावा आमच्यात जास्त आहे, तर ते कुठेतरी भाजपला आधी संपवायचं असेल आणि मग ते निगोशिएशनला सुरुवात करतील. निगोशिएशन तर करावं लागेल. म्हणजे धावा झाल्यात, पण मॅन ऑफ द मॅच म्हणजे तो महापौर पदाचा विषय असणार आहे त्याच्यामध्ये. तर तो कसा सुटणार? मग सत्तेचं ज्यावेळेस विभाजन करायचं ठरेल, त्याचे वाटा घ्यायचा असेल सत्तेत, तर तो वाटाघाटीशिवाय तो वाटा ठरणार नाही. फक्त एवढंच आहे की म्हणजे अधिक वाटा कोणाला मिळणार. आता इथे समसमान जागा आहेत म्हणजे टाय झालेली मॅच. आता मग तो चषक जो आहे तो आता विभागून द्यायचा आहे, फक्त तो पहिल्यांदा कोणाच्या घरी ठेवायचा हा एक मुद्दा असणार आहे. आणि शिवसेनेकडे आज घरी ठेवण्यासारखं दुसरा कुठलाच चषक नाही आहे, तर ते स्वाभाविकपणे ते मांडणार की आम्हाला हा आता आमच्याकडे सोपवा. पुढे 2.5 वर्षांनी तुम्ही घ्या. 2.5 वर्षांनी विधानसभेच्या पण निवडणुका येतील. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी यांना काही वेगळे काही यांच्या डोक्यात विचार येऊ शकतील. पण पुढचा काही काळ शांततेत घालवायचा असेल या सरकारला आणि काही काम करायचं असेल तर मला वाटतं की शिवसेनेच्या कलांनी थोडं घ्यावं लागेल. जरी आज त्यांच्या हातात हुकमाचा एक्का असला तरी सरकार व्यवस्थित चालवायचं असेल तर या भूमिका त्यांना मान्य कराव्या लागतील. नाहीतर आधीच ज्या तडजोडी केल्या आहेत त्यांनी ते दुसरे पर्याय शोधायचे. म्हणजे मग त्या ह्याच्यात किती तडजोडी कराव्या लागतील आणि त्याचा किती चिखल त्यांच्या अंगाला लागेल त्यांनाही कल्पना आहे. म्हणून त्यांनी बिनशर्त सुद्धा पाठिंबा घेतला नाही पूर्वी आणि तो आताही टाळतील मला असं वाटतंय. पण आता आज तर म्हणजे भाजपची जवळपास लाट आल्यासारखी स्थिती आहे. म्हणजे 8 महापालिकांमध्ये त्यांची थेटपणे सत्ता आहे. मुंबईत त्यांचा महापौर बसवण्याची त्यांची इच्छा आहे. एक ठाणं गेलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हीच एक संधी आहे की शिवसेनेला जितकं काही आपण दाबू शकू, जितकं काही आपण चेपू शकू तेवढं त्यांना दाबून ठेवता येईल आणि पुढच्या 2.5 वर्षामध्ये त्यांचा आवाज होणार नाही आणि मग पुढच्या वेळची जी इलेक्शन आहे ती आपल्याला सोपी जाईल 2019ची. मग अशी एक स्ट्रॅटेजी असू शकते ना. हे राज्यभरचं घडताना मी इथे एक मगाशी नोंदवलं तसा राज्याच्या आणि मतदाराची वर्तणूक, व्होटर बिहेवियर एक मेजर शिफ्ट आहे असं म्हणावं लागेल. तसं रूढार्थाने ज्या भाजपचा आजपर्यंतचा तोंडावळा मुख्यतः शहरी, मुख्यतः उच्च मध्यम वर्गीय, मी नाईलाज म्हणून शब्द वापरतो की इन कोर्ट ज्याला रूढार्थाने ब्राह्मणी म्हटलं गेलं असाल, तो सगळा बदलून ग्रामीण, बहुजन
बेस वाढतो आहे. काँग्रेस झाली आता भाजपची. आता त्याला मी थोडा थांबलो, म्हणजे ह्यात फक्त आयाराम गयाराम संस्कृती चालू ठेवली तर मग म्हणायला लागेल तशाचे. म्हणजे आयाराम गयाराम झालं की काँग्रेस झाला असं म्हणता येतं. पण अजून फिंगर्स क्रॉस्ड, म्हणजे अजून थोडी काय करतायत पाहूयात. पण पुन्हा पुन्हा जे मी म्हणतो की यांना काम एकत्र करायला लागेल. मला आपल्या चर्चेमध्ये एक मगापासून महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. मुंबईचे लोकसंख्येची रचना बदललेली आता, त्याचं राजकीय प्रतिबिंब दिसणं चालू होतं. मुंबईमध्ये मराठी माणूस आता सुमारे 28 ते 31% आहे. आता मिळालेली मतं जर पाहिली तर कालपासून हे बोललं जातं आहे की शिवसेनेलाही 32% मतं आहेत, भाजपलाही 32% आहेत आणि ती एकमेकापासून पूर्ण वेगळी आहेत. तर तसा ह्या डेमोग्राफी लोकसंख्येच्या बदलाचा राजकीय परिणाम ते आपण पाहतो आहोत. आणि शिवसेना काय किंवा भाजप काय इथून पुढच्या काळातल्या स्ट्रॅटेजीज ठरवताना त्यांना याचा विचार करावा लागणार आहे. युवराज मोहिते. नाही, मला असं वाटतं की हा सगळा दबावाचं राजकारण आता जरी होत असलं तरी शिवसेनेला मुंबईत गुंतवून ठेवणं हेच आता भाजपच्या सोयीचं आहे. तरच पुढच्या ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये, कारण आता तसा भाजपचा विस्तार झालेला आहे, राज्यभर भाजप पसरलेला आहे. अनेक ठिकाणी जिथे नाही तिथे त्यांनी सत्ता मिळवलेली आहे, काँग्रेसकडनं सत्ता घेतलेली आहे. आणि अशा वेळी जर आपले पाय पसरायचे असतील पुढच्या इलेक्शनच्या दृष्टीने तर शिवसेनेला मुंबईमध्ये ठाण्यामध्ये ठेवणं हे मला असं वाटतं की आता हे त्याचं धोरण असायला पाहिजे किंवा असू शकेल. आणि म्हणून महापौर पदाच्या या सगळ्या आमच्यावर तडजोड होऊ शकते शिवसेना आणि भाजपची, असं मला वाटतं. म्हणजे पारदर्शकतेचा मुद्दा काय त्याच्यामध्ये? पारदर्शकता आणि हे सगळं गेलंच आता सगळं जे खेळेमेळीचं वातावरण आणि लाडू भरवणं आणि पेढे खा पेढे द्या हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे पारदर्शकता हा आता मुद्दा राहिलेला नाहीये. मुद्दा मगाचा जो विषय आहे ते टोपोग्राफी संदर्भातला, तर मला डेमोग्राफी संदर्भातला की याच्या भाषिक ध्रुवीकरणाचा, तर भाजपाचं आजचं यश बघितलं तर मला वाटतं की ते फक्त अमराठी मतांचं यश नाही आहे नक्कीच. कारण जरी मतांचं काही प्रमाणात ध्रुवीकरण जरी झालं असलं तरी उत्तर भारतीय, गुजराती आणि मराठी मतं पण भाजपा घेण्यात यशस्वी झाले. त्याशिवाय हा आकडा तिथपर्यंत जाऊच शकत नाही अशी परिस्थिती आज असताना, म्हणजे भाषिक हे जर सोशल इंजिनिअरिंग म्हणा तुम्ही काही म्हणा, पण आता भाषिक मतांवर मक्तेदारी ही अशी ठेवता येणार नाही. कारण काँग्रेसच्या विरुद्ध भाषिक ध्रुवीकरण करणं फार सोपं जात होतं, त्या मानाने भाजपाच्या विरुद्ध भाषिक ध्रुवीकरण करणं जरा कठीण काम आहे आणि ते वरचेवर कठीण होणार आहे याची जाणीव आहे मला वाटतं या निवडणुकीने दिलेली. नक्कीच. पण प्रयत्न केला ना, म्हणजे पटेलला आणून हार्दिक पटेलला आणून शिवसेनेने मराठी माणसाच्या मताच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला, गुजराती मतं आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनाही कळलेलं आहे की मराठी मतांच्या एक मर्यादा पण आहेत. पण त्याचबरोबर मराठी मतं एकगट्टाच सगळ्यांना मिळतात असं नाही. मग काय काँग्रेसला मराठी मतं मिळत नाहीत, ते सगळीकडेच पसरले. नाही, पण हे सगळं होत असताना पण एक मुद्दा आहे की हे सगळं होत असताना सुद्धा काही, आता ही एक सत्व परीक्षा होती खरं तर, शिवसेनेची अग्निपरीक्षा होती. आता त्याच्यामध्ये त्यांना हे कळलेलं आहे की फक्त मराठी मतांवर आपल्याला टिकता येणार नाही, ही शेवटची कदाचित निवडणूक असू शकते. जसं की प्रकाश पवार म्हणत होते की मराठी नावाचं किंवा मराठी अस्मिता नावाचं एक मिथक आहे. तर याचा पण विचार शिवसेनेला करावा लागेल ह्या सगळ्या तडजोडी करताना. 2019चा करावा लागेल, 2022चा करावा लागेल. नाही, या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं ती काळजी घेतली. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं उमेदवारही दिले, त्यांनी अनेक अमराठी उमेदवार दिले आणि आता ते बघावं लागेल की त्यातले नेमके किती निवडून आले. तर शिवसेना आता कोणे एकेकाळी मी मुंबईकर ही जी उद्धव ठाकरेंची कन्सेप्ट होती, ज्याच्यामध्ये गंमत अशी की संजय निरुपम हे त्यांच्याबरोबर होते आणि त्यावेळचा त्यांचा प्रयत्न असा होता की जसं न्यूयॉर्कर असं एक असतं तसं मी कुठल्याही भाषेचा असेन, कुठल्याही धर्माचा असेन, पण मी मुंबईकर आहे असं एक त्यांना काहीतरी करायचं होतं. त्याला यश त्यावेळेला खरं तर मिळालं असतं आणि जर त्या मोडमध्ये शिवसेना गेली असती तर शिवसेनेला नंतर खूप मोठा फायदा मुंबईमध्ये तरी आणि एकूण महाराष्ट्रभर झालेला बघायला मिळाला असता. पण ती यशस्वी होऊ नये याच्यासाठी राज ठाकरे, आणि कारण ते त्यावेळेला शिवसेनेत होते, त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी उत्तर भारतीय मुलांना बडवून काढलं आणि ती सगळी धुळीला मिळवली. पण कुठंतरी त्यावेळेपासून उद्धव ठाकरेंच्या डोक्यामध्ये जे होतं ते करायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ती संधी आत्ता आहे, कारण त्या अर्थानं मनसे जो मराठीचा मुद्दा घेऊन लढती ती आता बऱ्याच अंशी म्हणजे सौम्य झालेली आहे. एकूणही मराठीपणाचा मुद्दा तितक्या तीव्रपणानं राहिलेला नाही. म्हणजे आज ह्या निवडणुकीमध्ये तो शिवसेनेनं फार तीव्रतेनं उचलला म्हणून तो झाला, पण अदरवाईज 5 वर्षांपूर्वीची किंवा 10 वर्षांपूर्वीची स्थिती तशी टोकं आज नाही आहेत असं दिसतंय. ह्या निवडणुकीमध्ये ती आपल्याला बघायला मिळाली, कारण त्या पद्धतीचा प्रचार झाला. उद्धव ठाकरेंना मात्र त्या दिशेनं जाण्याची जी इच्छा होती त्यावेळेला
तसे ते जातील असं मला वाटतं आणि त्याच्यातून त्यांचा विस्तार होईल. हिंदुत्वाचा मुद्दा ते सोडणार नाहीत, ते आक्रमकपणानं घेत राहतील आणि मग सगळ्या भाषांच्या मधला जो एक आक्रमक हिंदुत्वपणा जो आहे त्याच्या जोरावर ते त्यांचं पुढचं राजकारण करू पाहतील, कारण त्यांना हे सतत ते दाखवत आलेत आणि सगळ्या भाषणांमध्ये मधून पण आपल्याला या त्यांची मजबुरी पण आहे ना, कारण सध्या वर्तमानातले हिंदू हृदय सम्राट तर नरेंद्र मोदी आहेत, म्हणजे त्यांच्याशिवाय तर काही होऊ शकत नाही पुढे. त्यामुळंच त्यांना भाजपचं हिंदुत्व सौम्य आहे असं दाखवायचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या भूमिका, पाकिस्तानविषयीची भूमिका, क्रिकेट मॅचच्या बद्दलची भूमिका, सिनेमा पाकिस्तानी कलाकारांच्या बद्दलची भूमिका ह्या त्यांच्या ठाम आहेत. ते अस्सल आणि कडवे आणि खरे हिंदू प्रेमी आहेत हे दाखवायचा ते प्रयत्न आणखीन करतील पुढच्या काळामध्ये. मला असं वाटतं की शिवसेना क्रॉसरोड्सला आलेली आहे. कुठेतरी वाढीच्या सगळ्या शक्यता उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे प्रत्यक्षात आणल्यात, त्याबद्दल त्यांचं कौतुकच करायला पाहिजे. पण या निवडणुकीत पहिल्यांदाच भूमिपुत्रांच्या नावाखाली शिवसेनेच्या युनियन्स पैशाची देवघेव करतात, घरी नोकर ठेवले जातात असे आरोप चक्क भारतीय जनता पक्षाने केल्यात. सध्या त्यांना सहजीवनाशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात पर्याय नाही हे सरळ आहे, पण येणारी 2 वर्षांनंतरची निवडणूक तशीच असेल का याचं उत्तर भाजपच्या मनात निश्चित वेगळं असेल. त्या डिझाईनमध्ये उद्धव ठाकरे, अनिल परब, अनिल देसाई या सगळ्या नव्या कुमकीसह स्वतःला कसं बसवतात हे बघणं फार महत्त्वाचं आहे. ते केवळ महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं नाही, मोदींसारखा जेव्हा एक महत्त्वाचा नेता येतो आणि त्याच्या लाटेत टिकून 63 आमदार निवडून येणारे कुठेतरी छोटे छोटे लोक असतात, त्या छोट्या छोट्या लोकांची कहाणी पण कधीतरी भारताच्या मुख्य प्रवाहात 10 वर्षांनी येऊ शकेल. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सेना कशी तयार करायला हवी आहे याचं मला असं वाटतं पुढच्या काळात ते आखणी करतील. छोटे छोटे लोक ज्याला मोठे मोठे होतात त्यावेळेला पण काही वेळेला अशा बातम्या येतात की शिवसेनेचा एक गट फुटू शकतो. त्यामुळे मुंबईची सत्ता म्हणजे महापौर बसवण्याच्या नादात पक्षाचं सुद्धा काही नुकसान होणार नाही याची पण काळजी उद्धव ठाकरेंना घ्यावी लागेल. अर्थातच घ्यावी लागणार आहे, कारण की आता देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यासमोर 2019 आहे. त्यांना त्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेच्या असतील आणि विधानसभेच्या असतील त्यात जास्तीत जास्त जागा मिळवायच्यात आणि त्यासाठी ते स्थानिक पातळीवर इतर तडजोडी करतील. पण मला फक्त मुंबईच्या राजकारणाबद्दल एवढा मुद्दा एक सांगावा असा वाटतो की मला वाटतं ही निवडणूक खूप महत्त्वाची अशामुळे आहे कारण की एक स्थित्यंतर आहे. गेल्या साधारणतः 2 दशकांमध्ये मराठी राजकारणाचा दबदबा होता मुंबईमध्ये आणि त्याला आता आव्हान या निवडणुकीत मिळालंय, कारण सर्व अमराठी लोकांना एक रॅलिंग पॉईंट मिळाला आहे. काँग्रेस कमजोर झाली आहे, त्यामुळे उत्तर भारतांमधले पण जे विविध गट असतील, मला भाजपचाच एक नेता सांगत होता की UP आणि बिहारचे लोक एकत्र मतदान नाही करत मुंबईमध्ये, मध्य प्रदेशातले वेगळेच करतात. ते सगळेजण आणि गुजराती आणि काही मराठींचा वर्ग ह्या सगळ्यांना एक रॅलिंग पॉईंट मिळालेला आहे भाजपच्या रूपाने आणि त्यामुळे मला असं वाटतं शिवसेनेला सॅच्युरेशन त्यांचं लक्षात आलेलं आहे. त्यांना आता वेगळा विचार करावा लागणार आहे आणि एकूणच मुंबईतलं जे मराठी राजकारण आहे की मराठी माणसाचं नाव घ्यायचं, संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल बोलायचं आणि मतं मिळवायची, त्याचा पण विचार शिवसेनेला परत करावा लागेल. एक कॅच असा आहे की जेव्हा उद्धव ठाकरे वेगळ्या गिअरमध्ये जाऊ पाहतील आणि मराठीच्या पलीकडचं राजकारण करू पाहतील तेव्हा राज ठाकरे जास्त आक्रमकपणानं मराठीचा मुद्दा उचलतील आणि आत्ता जे त्यांचे गलित गात्र अवस्थेमध्ये ते गेलेले आहेत त्याच्या या निमित्तानं ते त्यात जान फुंकण्याचा, उभारी आणण्याचा प्रयत्न करतील. दोन शक्यता दिसतात ज्या थोड्या चिंताजनक आहेत. ते म्हणजे एक सामाजिक तणाव वाढणाऱ्या घटना घडतील की काय, आणि आत्ता जसं मृणाल यांनी सांगितलं की शिवसेनेसमोर शक्यता काय आहेत. आत्ताच्या घडीला विचार केला तर शिवसेनेला स्वतःला रिइन्व्हेंट करायचं असेल तर विरोधी पक्षात बसणं एवढीच शक्यता आहे, त्याच्याशिवाय ते वाढूच शकत नाही. ते सत्तेत राहिले तर त्यांची अडचण होणार आहे, कारण भाजप विस्तारतच जाणार आहे आणि ते मग विरोधी पक्षात राहिले तर ते चिडचिडेपणे राहतील का कन्स्ट्रक्टिव्ह विरोधी पक्ष म्हणून राहतील. त्यामुळे आत्ता प्रचंड कोंडी मनसे आणि शिवसेना. नक्कीच शेवटची आपल्याकडे काही मिनिटं राहिलेली होती, त्याच्यामुळे आता असं आहे की आता वेळेअभावी आपल्याला ही चर्चा संपवावी लागते आहे. मात्र मोठा मुद्दा आहे की आता मुंबईचा महापौर कोणाचा असणार. दानवेंनी हे स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत महापौर पदावर तडजोड होणार नाही. त्यामुळं उद्यापासूनची खरी जी आहे ती म्हणजे आजपासून तर खरं प्रेशर टॅक्टिक चालू झाल्यात, पण रंगीत तालीम जी आहे ती उद्या सकाळपासून चालू होईल आणि भाषा बदलताना दिसेल. म्हणजे दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे की जब हम कभी दोस्त हो तो शर्मिंदा ना हो. पण आता ती स्थिती राहिलेली नाही आहे, त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा उद्यापासून सगळे तलवारी परजून तयार आहेत आणि उद्या सकाळपासून आपल्याला त्याची रंगीत तालीम बघायला मिळेल. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा ABP माझा.